मी गणेश व्यंकटराव चव्हाण, चव्हाण सर करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र वसमतचा संचालक. चला मग आजच्या लेक्चरमध्ये आपण भारताच्या शेजारी असलेले देश पाहूयात. भारताची त्या देशांना कोणत्या कोणत्या राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची सीमा लागली हा भाग डिटेलमध्ये बघूयात. हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा, म्हणजे भारताच्या शेजारी असलेले देश ही संकल्पना तुमची क्लिअर होईल. हा व्हिडिओ एकदम शॉर्टकट पद्धतीने तयार केलेला आहे, एकदा स्किप न करता बघा. ओके, ठीक आहे, चला लेक्चरला स्टार्ट करूयात. बघा, तुम्हाला दिसते स्क्रीनवर भारताची सीमा. आता भारताची सीमा मुख्यत्वे दोन प्रकारची आहे. भारताला दोन प्रकारची सीमा लागली आहे. एक आहे भूसीमा आहे आणि दुसरी आहे सागरी सीमा. मग आता भूसीमा किती लागलेली आहे तर 15,200 किलोमीटरची भूसीमा लागलेली आहे आणि ही भूसीमा भारताची एकंदर 7 देशांना लागलेली आहे. म्हणजे भारताच्या शेजारी जे चिकटून 7 देश आहेत त्या 7 देशांना भूसीमा लागलेली आहे. तर भूसीमा किती आहे 15,200 किलोमीटरची आहे. आता दुसरा प्रकार जर पाहिला आपण तर सागरी सीमा आहे. सागरी सीमेचे परत दोन प्रकार पडतात. सागरी सीमेमध्ये राज्यांना सागरी सीमा लागलेली आहे आणि बेटांना सागरी सीमा लागलेली आहे. राज्यांना सागरी सीमा किती लागली 6,100 ची आहे आणि बेटांना किती आहे तर 1,417 किलोमीटरची. अशी एकंदर मिळून 75-17 किलोमीटरची सागरी किनारा लाभलेली, म्हणजे 7,517 किलोमीटरची. आता आपण बघूयात भूसीमा म्हणजे नेमकं काय. तर भूसीमा म्हणजे बघा, या गुजरात राज्यापासून जी भूसीमा सुरू होते, गुजरात राज्य, त्याच्यानंतर राजस्थान येते, त्याच्यानंतर पंजाब येते, त्याच्यानंतर जम्मू काश्मीर येते, त्याच्यानंतर लद्दाखचा भाग येतो, त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश येते, उत्तराखंड येते, त्याच्यानंतर सिक्कीम येतं, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश येते, त्याच्यानंतर नागालँड येते, त्याच्यानंतर मणिपूर येते, त्याच्यानंतर मिझोराम येते आणि त्याच्यानंतर त्रिपुरा येते. ओके, ठीक आहे, हे झालं भूसीमा, म्हणजे इतर देशांना लागलेली भारताच्या राज्याची आणि केंद्रशासित प्रदेशांची भूसीमा ही आहे 15,200 किलोमीटरची. त्याच्यानंतर सागरी सीमा येते. आता सागरी सीमा म्हणजे नेमकं काय तर गुजरात राज्यापासून सुरू होते सागरी सीमा. तर गुजरात राज्य आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र आहे, गोवा आहे, त्याच्यानंतर कर्नाटक आहे, त्याच्यानंतर केरळ आहे, नंतर तामिळनाडूचा भाग येतो, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश येते, त्याच्यानंतर ओरिसा येते आणि त्याच्यानंतर पश्चिम बंगाल येते. हा येते समुद्र किनारा. ओके, म्हणजे तुम्हाला समजलं की भूसीमा किती देशांना लागली आहे तर भूसीमा ही 7 देशांना लागली आहे आणि सागरी सीमा ही किती राज्यांना लागलेली आहे तर सागरी सीमा ही आपल्या भारतातील 9 राज्यांना लागलेली आहे. त्या 9 राज्यांमधून 5 राज्य असतील हे कोणीकडचे पश्चिमेकडचे आणि 4 राज्य असतील हे पूर्वेकडचे, असे 9 राज्य झाले. आणि बेटांना म्हणल्यानंतर बेट किती आहेत तर 2 आहेत. तर ते बेट जे आहेत ना ते 2 अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेट आहेत. ओके, ठीक आहे, मग आता 1 बाय 1 डिटेलमध्ये आपण बघूयात की कोणत्या देशाला भारताची किती सरहद लाभलेली आहे आणि त्या सरहदीचं नाव काय आहे. चला मग तुम्हाला स्क्रीनवर दिसते भारताच्या शेजारी असलेले जे देश आहेत, म्हणजे भारताला चिकटून असलेले जे देश आहेत ते 7 देश. त्यासाठी आपण एक ट्रिक्स तयार केलेली आहे 7 देशांसाठी. ते कोणती ट्रिक्स आहे बघा. बचपन में बीए किया, आता लहानपणीच बीए केलं, याला तुम्ही सतत सतत म्हणा म्हणजे तुम्हाला ते पाठ होऊन जाईल. बचपन में बीए किया, ब म्हणलं की बांगलादेश येते, च म्हणलं की चीन येते, प म्हणलं की पाकिस्तान येते, न म्हणलं की नेपाळ येते, म म्हणलं की म्यानमार येते, ब म्हणलं की भूतान येते, बी आणि ए म्हणलं की अफगाणिस्तान येते. म्हणजे असे हे 7 देश आहेत की जे की भारताला चिकटून आहेत. म्हणजे भारताला चिकटून असलेल्या देशांची आपण माहिती बघायलो. बचपन में बीए किया ही ट्रिक्स लक्षात ठेवायची. तुम्हाला अशाच जर नवनवीन ट्रिक्स पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल. चला, बचपन में बीए किया, ब म्हणले की बांगलादेश, च म्हणले की चीन, प म्हणले की पाकिस्तान, न म्हणले की नेपाळ, मे म्हणले की म्यानमार, बी म्हणले की भूतान आणि ए म्हणलं की अफगाणिस्तान. ओके, ठीक आहे, हे झाले 7 देश. आता ह्या 7 देशाला नेमके कोणत्या राज्यांची, भारतातल्या प्रत्येक देशाला कोणत्या राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची सीमा लागली हा भाग डिटेलमध्ये बघूयात. मग आता पहिल्यांदा आपण बांगलादेशा संदर्भात बघूयात. बघा, आता तुम्हाला स्क्रीनवर दिसते बांगलादेश. बांगलादेशला भारतातील 5 राज्यांची सीमा लागली आहे. आता बांगलादेश आणि भारत याच्यामध्ये कोणती लाईन आहे तर 0 लाईन आहे. नेमका बांगलादेश कुठं आहे तर बांगलादेश आपल्या काखेमध्ये बसल्यासारखा आहे. हा जो 0 केलाय ना मी इथं स्टार केलाय ना, हा आहे बांगलादेश. हा जो बांगलादेश आहे हा बांगलादेश आपल्या काखेत बसल्यासारखा आहे. भारत आणि बांगलादेशमध्ये कोणती लाईन आहे उत्तरे 0 लाईन आहे. आणि किती सरहद आहे 4,096 किलोमीटरची सरहद आहे. म्हणजे विशेष म्हणजे एक लक्षात ठेवायचं की भारताची इतर कोणत्याही देशासोबतची सर्वात जास्त सरहद जर म्हणलं तर बांगलादेश संदर्भात आहे 4,096 किलोमीटरची, म्हणजे तिला नाव आहे 0 लाईन. मग आता भारताच्या कोणत्या कोणत्या राज्यांची सीमा बांगलादेशला लागली त्यासाठी आपण एक ट्रिक्स केली. पीएमटी आम. मग पीएमटी आम, पीएमटीच्या बसा असतात सिटी बस, त्या पीएमटी आम लोकांसाठी असतात. पीएमटी आम बांगलादेशमध्ये पीएमटी आम लक्षात ठेवायचं ट्रिक्स. म्हणजे बांगलादेश या राज्याला भारतातील किती राज्यांची सीमा लागली उत्तरे 5 राज्यांची. त्याची ट्रिक्स आहे पीएमटी आम. पी म्हणलं की पश्चिम बंगाल, एम म्हणलं की मेघालय, टी म्हणलं की त्रिपुरा, आ म्हणलं की आसाम आणि म म्हणलं की मिझोराम. मग आता ते राज्य नेमके कोणते आहेत आणि कुठे आहेत ते बघूयात. हे पश्चिम बंगाल तुम्हाला येलो कलरचं दिसतं या ठिकाणी. त्याच्यानंतर मेघालय दिसते, हे मेघालय मध्ये आहे. ठीक आहे, हे मेघालय. त्याच्यानंतर त्रिपुरा जे दिसते त्रिपुरा हे आहे. चला, ठीक आहे. आसाम जे आहे आसाम वरच्या साईडने हे आहे इथं. आणि त्याच्यानंतर मिझोराम जे आहे ना ते मिझोराम हे आहे. चला, ठीक आहे, तुम्हाला दिसत आहे बघा मिझोराम. जर थोडं मी बाजूला होतो साईडला बघून घ्या मिझोराम. ओके, क्लिअर आहे ना. चला, म्हणजे तुम्हाला दिसले हे 5 राज्य आहेत की जे बांगलादेशाला सीमा लागलेली आहे. आणि भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये जी सरहद आहे तिला म्हणायचं 0 लाईन. मग आता बांगलादेशच्या संदर्भात आपण काय करतो थोडी माहिती घेऊयात. बांगलादेशची राजधानी कोणती आहे ढाका आहे. तिथलं चलन कोणतं आहे
टका आहे आणि तिथल्या संसदेचं नाव काय, जातीय संसद आहे. बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो की बांगलादेशच्या संसदेचं नाव काय, जातीय संसद, तिथली राजधानी काय, ढाका, आणि तिथलं चलन काय, टका. मग आपण नेक्स्ट कंट्री पाहूयात, आपल्या भारताच्या शेजारी असलेली दुसरी कंट्री. ओके, दुसरी कंट्री आहे तुम्हाला चीनवर, म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे चीन आहे. मग आता चीनला कोणत्या कोणत्या राज्याची आणि केंद्रशासित प्रदेशांची सीमा लागलेली आहे, तर किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत, 5 आहेत. मग चीनला 5 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची सीमा लागलेली आहे. तर त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे की एक ट्रिक्स बनवली. त्याच्या अगोदर भारत आणि चीनमध्ये कोणती लाईन आहे, मॅकमोहन लाईन आहे. या ठिकाणी याच्या वरच्या साईडला चीन आहे, तुम्हाला दिसत आहे बघा स्क्रीनवर. याच्या वरच्या साईडला चीन येतो. भारत आणि चीनच्या दरम्यान जी मॅकमोहन रेषा आहे, ती मॅकमोहन रेषा ही दिसते तुम्हाला. ओके, ठीक आहे. भारत आणि चीनच्या दरम्यान कोणती लाईन आहे, कोणती सरहद आहे, तिला नाव काय, मॅकमोहन आहे. आणि भारत आणि चीनच्या संदर्भात जी लाईन आहे मॅकमोहन, ती किती सरहद आहे, तर 3917 किलोमीटरची सरहद आहे. मग आता भारत आणि चीनच्या संदर्भात आपण पाहिलं की मॅकमोहन लाईन आहे, 3917 किलोमीटरची सरहद आहे. तर भारताच्या कोणत्या कोणत्या राज्याची आणि केंद्रशासित प्रदेशाची चीनला सरहद लागलेली आहे, तर त्यासाठी आपण एक ट्रिक्स लक्षात ठेवायची. आलं की हुस केलं म्हणायचं, आलं की हुस केलं, आलं की हुस केलं. एक लक्षात ठेवा, चीनच्या बाउंड्रीवरून भारतामध्ये येणारे जे काही घुसखोर असतात त्यांना भारतीय जवानांनी काय करायचं, आलं की हुसकीला. आपण एक ट्रिक्स लक्षात, आपण काय करतो, आलं की त्यांना हुसकितो. आपले जवान महान आहेत, आपण काय करतो, त्यांना आलं की हुसकितो. म्हणजे बघून घ्या, आपण एक ट्रिक्स लक्षात ठेवली की आलं की हुस केलं, आलं की हुस केलं, की सायलेंट वर्ड आहे. आलं की हुस केलं, आलं की HUS हुस केलं म्हणायचं. आ म्हणलं की अरुणाचल प्रदेश, ल म्हणजे की लडाख, लडाख ही युनियन टेरिटरीजम येते. त्याच्यानंतर हे की सायलेंट वर्ड आहे. एच म्हणले की हिमाचल प्रदेश, यू म्हणले की उत्तराखंड, आणि एस म्हणले की काय, सिक्कीम येते. म्हणजे बघून घ्या, याच्यामध्ये एक केंद्रशासित प्रदेश आणि 4 राज्य आहेत. चीनला भारतातील किती राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची सीमा लागली, तर उत्तर आहे 5 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची सीमा लागली. त्याच्यामध्ये 4 राज्य आहेत, एक युनियन टेरिटरीजम आहे. मग आता अरुणाचल प्रदेश कोणतं आहे, तर हे बघा अरुणाचल प्रदेश या ठिकाणी दिसते तुम्हाला. त्याच्यानंतर लद्दाख कोणतं आहे बघा, लद्दाख, हे लद्दाख आहे तुम्हाला वरच्या साईडचं दिसते लद्दाख. त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश, हे आहे हिमाचल प्रदेश. त्याच्यानंतर उत्तराखंड, त्याच्या बाजूचा आहे उत्तराखंड. त्याच्यानंतर सिक्कीम आहे, हे छोटंसं सिक्कीम आहे. चला ठीक आहे, म्हणजे 4 राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशाची चीनला सरहद लागलेली आहे. आणि भारत आणि चीनमध्ये कोणती रेषा आहे, मॅकमोहन रेषा आहे. एकूण किती किलोमीटरचे, 3917 किलोमीटरचे आहे. मग आता चीनच्या संदर्भात पाहूया. चीनच्या राजधानीचं नाव काय, बीजिंग आहे. चीनचं चलन काय, रेमिनबी आहे. आणि चीनचं संसदेचं नाव काय, नॅशनल पीपल्स काँग्रेस आहे. चीनच्या संसदेचं नाव काय, नॅशनल पीपल्स काँग्रेस. आता तुम्हाला लक्षात ठेवायचंय, तिथलं जे चीनचं जे चलन आहे ना, ते रेमिनबी आहे. आता चीनचं चलन कोणतं कोणतं सांगतात, बऱ्याच वेळेस आहे ना चीनचं चलन आपण सांगतो युवान, परंतु रेमिनबीचं युनिट जे आहे ना ते युवान आहे. चीनचं चलन लक्षात ठेवायचं कोणतं आहे, रेमिनबी, कारण त्यांनी ऑफिशियल करन्सी म्हणून रेमिनबीला घोषित केलेले. आणि रेमिनबीचं जे युनिट आहे ते कोणतं आहे, युवान आहे. चला ठीक आहे, चीनच्या संदर्भात पाहिलं आपण. आता त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आपलं नेक्स्ट कंट्री कोणती आहे, तर चीनच्या नंतर आपण पाकिस्तान पाहूया. पाकिस्तानला किती राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची सीमा लागली, तर उत्तर आहे 5. त्यासाठी काय करायचं, एक ट्रिक्स आपण लक्षात ठेवली. पण त्याच्या अगोदर भारत आणि पाकिस्तानमध्ये एक लाईन आहे, तिला म्हणायचं रँडक्लिफ लाईन. ओके, ड्युरँड जी लाईन आहे ती पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या दरम्यान आहे, परंतु भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये कोणती आहे, ड्युरँड लाईन आहे, सॉरी रँडक्लिफ आहे. आणि ड्युरँड लाईन कोणामध्ये, ड्युरँड लाईन जे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये आहे. ओके ठीक आहे, मग आता लक्षात ठेवा, भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणती सरहद आहे, रँडक्लिफ सरहद आहे, रँडक्लिफ. आणि भारत आणि पाकिस्तानमध्ये एकूण सरहद किती आहे, 3310 किलोमीटरची आहे, म्हणजे 3310 किलोमीटरची सरहद आहे. मग आता भारताची पाकिस्तानला, म्हणजे भारतातल्या कोणत्या कोणत्या राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची सीमा लागली, तर त्यासाठी एक ट्रिक्स लक्षात ठेवायची आपण. कोणती ट्रिक्स आहे बघून घ्या. पाकिस्तान म्हणलं की आपण म्हणायचं पागल राज आहे, पागल राज. ओके ठीक आहे, मग प म्हणलं की पंजाब येते, ग म्हणलं की गुजरात येते, ल म्हणलं की लडाख येते, लडाख युनियन टेरिटरीजम आहे. रा म्हणलं की राजस्थान येते, ज म्हणलं की जम्मू काश्मीर येते, आणि जम्मू काश्मीर सुद्धा युनियन टेरिटरीजम आहे. म्हणजे आपल्याला सांगता येते की भारताची पाकिस्तानला 3 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांची सीमा लागली आहे. आणि आपण एक ट्रिक्स लक्षात ठेवली, भारताची पाकिस्तानसोबत कोणत्या कोणत्या राज्याची आणि केंद्रशासित प्रदेशांची सीमा लागली, तर त्यासाठी लक्षात ठेवायचं पागल राज. प म्हणलं की पंजाब, ग म्हणलं की गुजरात, ल म्हणलं की लडाख, रा म्हणलं की राजस्थान, आणि ज म्हणलं की जम्मू काश्मीर. मग आता नेमकं भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणती रेषा आहे, रँडक्लिफ रेषा आहे, आणि 3310 किलोमीटरची आहे. आता पंजाब कुठं आहे, तर बघून घ्या, हे पंजाब इथं या ठिकाणी दिसते तुम्हाला मॅपमध्ये, पंजाब आहे. त्याच्यानंतर गुजरात कोणतं आहे, हे येलो कलरचं गुजरात आहे. त्याच्यानंतर लडाख कोणता आहे, तर लडाखचा भाग हा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर राजस्थान कोणतं आहे, तर राजस्थान हे आहे, जे की राजस्थान भारतातील क्षेत्रफळानं सर्वात मोठं राज्य आहे. आणि त्याच्यानंतर जम्मू काश्मीर कोणतं आहे, येलो कलरचं खालच्या साईडचं जम्मू काश्मीर आहे. ओके ठीक आहे, मग पाकिस्तानला भारतातील 3 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांची सीमा लागलेली आहे. राज्य कोणते आहे, पंजाब आहे, गुजरात आहे आणि राजस्थान आहे. 2 केंद्रशासित प्रदेश कोणते आहेत, लडाख आणि जम्मू काश्मीर आहे. ओके ठीक आहे, आणि भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणती सरहद आहे, तर उत्तर आहे रँडक्लिफ आहे, जी की 3310 किलोमीटरचे आहे. आता पाकिस्तानचं चलन कोणतं आहे,
तिथली राजधानी कोणती आहे आणि संसदेचं नाव काय बघूयात. बघा, पाकिस्तानची राजधानी आहे इस्लामाबाद, तिथलं चलन आहे पाकिस्तानी रुपया आणि संसदेचं नाव आहे नॅशनल असेंब्ली. चला ठीक आहे, पाकिस्तान पाहिला, पाकिस्तान या ठिकाणी आहे इकडच्या साईडला. ओके ठीक आहे. आता आपण त्याच्यानंतरचा नेक्स्ट पाहूया कंट्री, ती कोणती आहे तर नेपाळ आहे. नेपाळला भारतातील 5 राज्यांची सीमा लागलेली आहे. ओके ठीक आहे. नेपाळ या ठिकाणी दिसते तुम्हाला इथं स्क्रीनवर बघा, मी येलो कलर मध्ये सांगतो, नेपाळ या ठिकाणी येते. ओके, हा आहे नेपाळचा भाग, नेपाळ या ठिकाणी येतं आपल्याकडे. ओके ठीक आहे, नेपाळ आहे. तर नेपाळला भारतातील 5 राज्यांची सीमा लागली. तर भारत आणि नेपाळ म्हणजे एखादी कोणती सरहद आहे असं काही नाही. तर नेपाळला 1752 किलोमीटरची सरहद लागली भारताची. आता नेपाळमध्ये आणि भारतामध्ये जी सरहद आहे ती 1752 किलोमीटरची आहे. आणि विशेष म्हणजे भारतातल्या कोणत्या कोणत्या राज्यांची नेपाळला सरहद लागली त्यासाठी आपण एक ट्रिक्स लक्षात ठेवायची. आता बघा, बऱ्याच वेळेस आहे ना एखादं कार्य करून करून लोक ना उबगून जातात, तसं आपण काय म्हणायचं, UPSC देऊन उबगल म्हणायचं. हे गल जे आहे ना हे सायलेंट वर्ड लक्षात ठेवायचं. ओके, बघा इथं UPSC देऊन उबगल. बऱ्याच वेळेस MPSC देऊन आपण वैतागून जातो, किंवा UPSC MPSC कोणती स्पर्धा परीक्षा किंवा कोणतं एक काम करून वैतागून जातो. तसं काय करायचं, UPSC देऊन उबगल म्हणायचं. बघा, UPSC एकत्र आहे आणि उब आहे. बघा, यू म्हणलं की उत्तर प्रदेश आहे, पी म्हणलं की पश्चिम बंगाल आहे, SC म्हणलं की सिक्कीम येतं, त्याच्यानंतर उ म्हणलं की उत्तराखंड आहे आणि ब म्हणलं की बिहार आहे. म्हणजे UPSC देऊन उबगल हे लक्षात ठेवायची ट्रिक्स म्हणजे तुम्हाला भारताची नेपाळ नावाच्या देशाला किती राज्यांची सीमा लागली हे क्लिअर होऊन जाईल. बघा, उत्तर प्रदेशमध्ये हे आहे उत्तर प्रदेश, जे की भारतातलं लोकसंख्येनं सर्वात मोठं स्टेट आहे, लोकसंख्या सर्वात जास्त आहे उत्तर प्रदेशची. पश्चिम बंगाल म्हणलं की या ठिकाणी येलो कलर मध्ये पश्चिम बंगाल दिसते. सिक्कीम म्हणलं की हे आहे, जे की क्षेत्रफळानं सर्वात लहान राज्य आहे. सॉरी, इथं लोकसंख्येनं आपल्याला सर्वात लहान राज्य आहे, कोणतं आहे हे सिक्कीम. ठीक आहे. आता गोवा काय होतं, गोवा क्षेत्रफळानं सर्वात लहान आहे गोवा, आणि सिक्कीम काय लोकसंख्येनं आहे. बघा, उत्तर प्रदेश लोकसंख्येनं जास्त आहे आणि लोकसंख्येनं कमी सिक्कीम आहे. क्षेत्रफळानं सर्वात जास्त राजस्थान आहे आणि क्षेत्रफळानं सर्वात कमी गोवा आहे. चला, उत्तराखंड कोणतं येते, उत्तराखंड या ठिकाणी येते उत्तराखंड. त्याच्यानंतर बिहार आहे, हे बिहार आहे. चला ठीक आहे. ओके, म्हणजे तुम्हाला हे 5ही राज्य कळले, समजले की नेपाळला कोणत्या कोणत्या राज्यांची सीमा लागली. आता नेपाळच्या संदर्भात आपण बघूया. नेपाळच्या राजधानीचं नाव काय, काठमांडू आहे. नेपाळचं चलन कोणतं आहे, नेपाळी रुपये आहे. आणि तिथली संसद कोणती आहे तर राष्ट्रीय पंचायत तिथली संसद आहे. ओके ठीक आहे. भारताच्या 5 राज्यांची नेपाळला सरहद लागली, 1752 किलोमीटरची नेपाळला सरहद लागली. आणि कोणते राज्य लक्षात ठेवले आपण ट्रिक्स, UPSC देऊन उबगून गेलं. उ म्हणलं की उत्तर प्रदेश, पी म्हणलं की पश्चिम बंगाल, SC म्हणलं की सिक्कीम, उ म्हणलं की उत्तराखंड आणि ब म्हणलं की बिहार. ओके ठीक आहे. नेक्स्ट आता बघा, म्यानमार. म्यानमारला किती राज्यांची सीमा लागली, 4 राज्यांची सीमा लागली. आता म्यानमारमध्ये आणि भारतामध्ये एक सरहद आहे किंवा एक लाईन आहे, ती आहे आराकनिउमा किंवा रोकिनोमा. बघा, हिमालयाच्या ज्या रांगा पसरलेल्या आहेत त्याच रांगा तिकडं म्यानमारमध्ये गेल्यानंतर ह्या अशा पसरलेल्या आहेत. म्हणजे हिमालयाच उपरांग आहेत, त्या हिमालयाच्याच उपरांगांनी काय केलेले, भारतापासून म्यानमारला म्हणजेच ब्रह्मदेशाला वेगळे केलेले. त्याच रांगांना आराकनिउमा किंवा रोकिनोमा म्हणतो. म्हणजे आपण म्हणतो ही एक नैसर्गिक सीमा आहे, आराकनिउमा किंवा रोकिनोमा. भारत आणि म्यानमारमध्ये कोणती सरहद आहे, आराकनिउमा किंवा रोकिनोमा. ती किती किलोमीटरची सरहद आहे तर 1458 किलोमीटरची सरहद आहे. आता भारतामध्ये आणि म्यानमारमध्ये जी सरहद आहे आराकनिउमा किंवा रोकिनोमा ही आपण बघितली. आता आपण पाहता की म्यानमारला भारतातील कोणत्या कोणत्या राज्यांची सीमा लागलेली आहे आपण एक लक्षात ठेवायचं. आता हे ट्रिक्स लक्षात ठेवण्याच्या अगोदर एक काम करा. बऱ्याच वेळेस आहे ना काही घरांमध्ये पाहिलं असेल, वडिलांना अण्णा म्हणतात, वडिलांना दादा म्हणतात, वडिलांना भाऊ म्हणतात. म्हणजे ते रिवाज असतो काही लोकांचा म्हणण्याचा. मग आपण काय करूया, एक व्यक्ती त्याच्या घरामध्ये त्याच्या वडिलांना अण्णा म्हणतो हे लक्षात ठेवायचं. बघा, त्याच्या घरामध्ये एक व्यक्ती अण्णा म्हणतो. बघा, अण्णा म्हणजे त्याचे वडील आहेत आणि त्याची मम्मी आहे. म्हणजे त्यांना काय म्हणते, म्हणताना आना मम्मी म्यानमारला गेले, आना मम्मी म्यानमारला गेले, आना मम्मी म्यानमारला गेले. बघा, आ म्हणले की अरुणाचल प्रदेश, ना म्हणले की नागालँड, म म्हणले की मणिपूर आणि मी म्हणले की मिझोराम. मग आना मम्मी म्यानमारला गेले म्हणजे 4 राज्यांची सीमा म्यानमारला लागलेली आहे. मग अरुणाचल प्रदेश कोणतं आहे तर अरुणाचल प्रदेश या ठिकाणी तुम्हाला दिसतंय, हे अरुणाचल प्रदेश. नागालँड कोणतं आहे त्याच्या बाजूचं थोडं नागालँड हे आहे. त्याच्यानंतर मणिपूर कोणतं आहे त्याच्या लगेच बाजूचं मणिपूर आहे. आणि मिझोराम कोणतं आहे तर हे लगेच मिझोराम आहे. तुम्हाला जर दिसत नसेल तर मी साईडला होतो, बघून घ्या. ओके ठीक आहे, क्लिअर आहे. म्हणजे हे 4 राज्यांची सीमा म्यानमारला लागली. आता म्यानमारच्या संदर्भात आपण बोलायचं झालं तर म्यानमारची राजधानी कोणती आहे, नेपिडॉ आहे. नेपिडॉ ही म्यानमारची राजधानी आहे. चलन कोणतं आहे, म्यानमारी कॅथ चलन आहे. आणि त्याच्यानंतर संसदेचं नाव काय, पायथू हुटाव. ओके, संसदेचं नाव काय, पायथू हुटाव हे संसदेचं नाव आहे. म्यानमारची संसद कोणती आहे, पायथू हुटाव. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा भूतान. आता भूतानला भारतातल्या 4 राज्यांची सीमा लागलेली आहे. आणि भूतान आणि भारतादरम्यान किती सरहद आहे, 587 किलोमीटरची सरहद आहे. आता भूतान कोणतं आहे तर सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या मध्ये जे आहे ना, इथे मी स्टार केलेलं हे आहे भूतान. ओके, या भूतानला भारतातल्या 4 राज्यांची सीमा लागलेली लक्षात ठेवायचं. आता 587 किलोमीटरची सरहद आहे भूतानला.
भारताची. ओके ठीक आहे. मग आता ना ट्रिक्स लक्षात ठेवायची. आता भूतान म्हणलं की त्याच्यामध्ये बघा ना भूत 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 भूतान भूत म्हणजे आवाढव्य प्राणी असं काहीतरी. मग आता भूताला किंवा कोणत्या एखाद्या अकराळ विक्राळ प्राण्याला पकडायचं असेल तर आपण पासा टाकतो. पासा न म्हणता याला इंग्लिशमध्ये म्हणायचं पासा, PASA पासा, PASA. आता फासा टाकतो त्याला आपण पासा म्हणायचं आणि पासाला इंग्लिशमध्ये केलं PASA. पी म्हणलं की पश्चिम बंगाल, ए म्हणलं की अरुणाचल प्रदेश, एस म्हणलं की सिक्कीम आणि ए म्हणलं की आसाम. असे 4 राज्य लक्षात ठेवायचे. भूतान म्हणलं की भूताला पकडायला पासा टाकायचा आणि PASA, पी म्हणलं की पश्चिम बंगाल, ए म्हणलं की आसाम, एस म्हणलं की सिक्कीम आणि ए म्हणलं की अरुणाचल प्रदेश. पी म्हणलं की पश्चिम बंगाल, ए म्हणलं की अरुणाचल प्रदेश, एस म्हणलं की सिक्कीम आणि ए म्हणलं की आसाम. मग आता पश्चिम बंगाल कोणतं आहे? हे येलो कलर मध्ये पश्चिम बंगाल आहे. अरुणाचल प्रदेश म्हणलं की हे अरुणाचल प्रदेश आहे. सिक्कीम म्हणलं की हे आपलं छोटंसं सिक्कीम आहे आणि त्याच्यानंतर आसाम म्हणलं की हे आसाम येत आहे. चला ठीक आहे. या 4 राज्यांची सीमा भूतान लागली. आता भूतानचं चलन जे कोणतं आहे ना, भूतानचं चलन बघा, भूतानची राजधानी, भूतानच्या संसदेचं नाव भूतान आहे ना. भूतानची राजधानी आहे थिम्पू. ओके, भूतानची राजधानी काय आहे? थिम्पू आहे. चलन कोणतं आहे? निगुल्ट्राम आहे. निगुल्ट्राम चलन, निगुल्ट्राम. त्याच्यानंतर संसदेचं नाव तोंगडू. बघा, भूताचं काही लोक सोंग घेतात कोणत्या कार्यक्रमामध्ये, मग लक्षात ठेवायचं संसदेचं नाव भूतान म्हणलं की तोंगडू. सोंग घेतलं म्हणायचं, भूताचं सोंग घेतलं म्हणजे तोंगडू, तोंगडू. ठीक आहे. ओके, क्लिअर आहे. याच्यानंतरचं नेक्स्ट कोणती कंट्री बघूया? अफगाणिस्तान आहे. आणि ही भारताची सरहद लागलेली शेवटची कंट्री अफगाणिस्तान. या अफगाणिस्तानला भारताची 80 किलोमीटरची सरहद लाभलेली आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो सर्वात कमी सरहद आहे अफगाणिस्तानला. ओके, भारताची 80 किलोमीटरची आहे. आणि कोणत्या एका राज्याचे? जम्मू काश्मीरची आहे, केंद्रशासित प्रदेश आहे. आणि जम्मू काश्मीरचा विचार केला असता हे जम्मू काश्मीर येते. ओके ठीक आहे. म्हणजे अफगाणिस्तानला भारतातील एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागली, ती आहे जम्मू काश्मीर. किती आहे? 80 किलोमीटरची आहे. आणि आता आपण पाहूयात या अफगाणिस्तानची राजधानी कोणती आहे? तर अफगाणिस्तानची राजधानी आहे काबूल. अफगाणिस्तानचे चलन कोणतं आहे? अफगाणी हे चलन आहे. अफगाणी हे चलन आहे. आणि संसद आहे शोरा. ओके, बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये विचारलं होतं की अफगाणिस्तानच्या संसदेचं नाव काय? तर शोरा आहे. लक्षात ठेवायचं. ओके ठीक आहे. आता आपण पाहिल्या भारतातील 7 देश आहेत, त्यांना लागलेली सरहद किती किलोमीटरची आणि त्यांचं नाव काय? आता आपण एकत्र बघूयात सगळ्या काही गोष्टी. बघा, देश, सीमा आणि लांबी. बघा, देश कोणता आहे? बांगलादेश. कोणती सीमा आहे? झिरो लाईन आहे. आणि झिरो लाईन म्हणजेच किती किलोमीटरची आहे? 4096 किलोमीटरची आहे. आणि याला आपण स्टार केलं होतं, कारण का? कारण ही भारताची इतर देशासोबत सर्वात जास्त लांबीची सरहद आहे. त्याच्यानंतर चीन सोबत कोणती आहे? मॅकमोहन रेषा आहे. आणि मॅकमोहन किती आहे? 3917 किलोमीटरची आहे. त्याच्यानंतर पाकिस्तान सोबत कोणती आहे? रँड क्लिफ आहे, जी की 3310 किलोमीटरची आहे. त्याच्यानंतर नेपाळला अशी सरहद नाहीये, परंतु नेपाळला 1752 किलोमीटरची सरहद लाभलेली आहे. म्यानमारला एक नैसर्गिक किंवा निसर्गाने निर्माण केलेली एक सरहद आहे, तिचं नाव आहे आराकनिमा किंवा रोकिनुमा. ती किती आहे? 1458 किलोमीटरची आहे. त्याच्यानंतर भूतान सोबत भारताची 587 किलोमीटरची सरहद लाभलेली. आणि सर्वात शेवटी अफगाणिस्तान आहे. आणि अफगाणिस्तानचं 80 किलोमीटरचं सरहद आहे. आणि याला एक स्टार करायचं. त्याचं मागचं कारण आहे की सर्वात कमी सरहद कोणाला लाभली? अफगाणिस्तानला लाभली. आणि सर्वात जास्त बांगलादेशला, जी की झिरो लाईन आहे, जी की 4096 किलोमीटरची आहे. ओके ठीक आहे. तुम्हाला समजलं? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन भेटून जाईल. ओके ठीक आहे. बघा, या स्क्रीनवर तुम्हाला काय दिसते? तर तुम्हाला या ठिकाणी एक टेलिग्राम लिंक दिसते बघा, हे चव्हाण सर करिअर अकॅडमी. तुम्ही जर ही टेलिग्राम लिंक जॉईन केली तर मी असल्याच व्हिडिओचे किंवा या व्हिडिओचे PDF जे आहे ते टेलिग्रामला मी सेंड करतो, म्हणजे तुम्हाला त्या PDFचा फायदा होईल. अशा प्रत्येक व्हिडिओचं टेलिग्राम म्हणजे प्रत्येक व्हिडिओचीच PDF टेलिग्रामला सेंड करतो. ओके ठीक आहे. मग हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला, भेटतो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.